तर मंडळी आता आलो आहे मी सेकंड कारखान्यात धीरजच्या. तुम्ही बघू शकता सिद्धी मोरया कला केंद्र ढोकालीला आहे. जिंदाल हाऊसच्या बाजूला ढोकाली कोलशेत रोड. हा तुम्ही बघू शकता ढोकालीचा सर्कल आहे. समोर हायलँडला जातो हा आपला कोलशेत रोड ठाणे ढोकालीला, आणि हा आपला जातो कापूरवाडीला. तर या सर्कलच्याच वरती हा कारखाना आहे इकडे धीरजचा. हा सेकंड आहे. आपल्या गावात जो बघितला आपण हा पहिला होता. तिकडं सध्या डिस्प्ले भरपूर कमीच आहेत. आता इकडे धीरजच्या इकडे सेकंड याला आलो आहे. तर बघूया धीरज इकडे काय आपल्याकडे डिस्प्ले आहेत ते तुम्ही बघू शकता. सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे. तर धीरज तुम्हाला सांगेलच प्रत्येक मूर्तीचे हे. आता वाजलेत बघा किती, 11 वाजलेत रात्रीचे आणि ब्लॉग शूट होतोय आपला. तर धीरज या मूर्तीच्या बद्दल मला जरा सांग. हा टिटवाला गणपती 2 फुटात. अच्छा. आणि हा 1 कलर मध्ये ज्यांना लागतो तो गणपती आहे 1 कलर मध्ये. अच्छा. याच्यात रेड वगैरे पण येतात ना शेड्स? हा येतात, जसा तुम्हाला पाहिजे शेड जसा पाहिजे, रेड मध्ये, ब्लॅक मध्ये पाहिजे, व्हाईट मध्ये पाहिजे, जसा आता कस्टमाइज वरती आहे तुमच्या, जसं तुम्हाला पाहिजे तसं भेटून जाईल. कस्टमाइजला तुम्ही विचार करू नका, तुम्हाला जसा पाहिजे तसा आपल्याकडे गणपती भेटेल. खरं धीरजची पेंटिंग सुद्धा मस्त आहे. तुम्हाला 2 महिने आधी तुम्हाला सांगायला लागेल कस्टमाइजला जसा पाहिजे असेल गणपती. अच्छा. कारण काय आता 1 महिना राहिलाय, तर आम्हाला मी एकटा करतो मूर्त्यांचा कारखाना टाइम नाही, कारण मी कॉलेज सुद्धा चालू आहे त्याचा. तो जसा त्याने सांगितलं तो सध्या 19 वर्षाचा आहे. तुम्हाला वाटत असेल तब्येत जरी असली तरी असं नाही का मोठा आहे तसं नाही. आपला 19 वर्षाचाच आहे धीरज. पण त्याचा वर्क तुम्ही बघू शकता मस्तच आहे ना. जी मला सर्वात जास्त आवडली ना ती गजमुख आहे तिकडं. ती मला भरपूर आवडली मूर्ती. याची पेंटिंग आखणी वगैरे भरपूर छान आहे एकदम. ती अय्यप्पा टीला काढलेला आहे, त्याला अय्यप्पा टीला काढलेला आहे. भरपूर छान आहे. ही आपले स्वामी समर्थ त्याच्यामध्ये बनवलेली आहे मूर्ती. अच्छा. त्या अवतारात आहे का? त्या अवतारामध्ये मूर्ती तुम्ही बघू शकता. फिनिशिंग वगैरे बघा मूर्तीची. मूर्तीची गादी पण बघू शकता तुम्ही. एकदम तुम्हाला असं वाटेल की ओरिजिनलच आहे. वाघाचं काय बोलतात त्याला ते? वाघाची कातडी बोलतात. असं नसतं हा, असं नसतं. एकदम एकदम चमकणार. लॅकर मारलेलं आहे याच्यावर, लॅकर फिनिशिंग दिलेली आहे. अच्छा. लॅकर फिनिशिंग छान आहे एकदम. आईस तर भरपूर असे डोले भरून आलेत ना, एकदम मस्त वाटतं एकदम. आपण त्या कारखान्यात सुद्धा बघितले, तेवढे म्हणजे पेंटिंगमध्ये थोडं काम बाकी होतं त्याचा, म्हणून मी तेवढा कव्हरच नाही केला. तर धीरज ही बघ ही मूर्ती आहे, ही बालगणेश मूर्ती आहे का? हा, ही बालगणेश मूर्ती आहे. पार्वतीच्या मांडीवरती गणपती बसलेला आहे. लॅकर फिनिशिंग मध्ये गणपती आहे. हा म्हणजे कलर मला थोडा वेगळा वाटला. मॅट फिनिश वगैरे असतात, पण हा थोडा जरा कलर कोणता आहे? हा आपला रॉयल शाईन मध्ये कलर असतो. रॉयल शाईन मध्ये कलर आहे. त्याच्यावरती लॅकरची फिनिशिंग देतो, म्हणजे शाईन येते. जसा मार्बल जसा चमकतो तसा त्याच्या. अच्छा. म्हणजे मार्बल फिनिशिंग सारखी ती मूर्ती एकदम. पण त्याचे पण टेक्निक असतात. आता जाड मारला असतं तर अजून जास्त चमकली असते. अच्छा. असं पातळ मारलाय तर त्याच्यामुळे एका साईडनी बघितली तर चमकेल, एका साईडनी बघितली तर मॅट वाटेल तुम्हाला. अच्छा. असं आहे का त्याचं? ही बाजूला काय सिद्धिविनायक का? ही सिद्धिविनायक आहे. त्याचं पण ते पूर्ण एकसारखं ते काढता येणार नाही. प्लॅस्टिक भरपूर लहान सुद्धा आहे, आणि ते एकसारखं ते काढून परत त्याला घातणं, त्यासाठी आपल्याला जेवढा कव्हरअप करता येईल तेवढा कव्हरअप करतोय. त्याला पण मी सुद्धा त्रास नाही देत आहे. बघू शकता भरपूर अशा मूर्त्या आहेत अजून इकडे. सिनेमॅटिक शॉट सुद्धा काढलेले आहेत भरपूर. हा आपला कोली राजा ना? हा आपला तिरुपती बालाजी मधला गणपती आहे. तिरुपती बालाजी. आणि हा आपला कोली गणपती 1.5 फूट आहे. आपण तिकडे सुद्धा बघितलं, तिकडे माशावर नव्हता बहुतेक ना? नव्हता, तिथे नव्हता. माशावर नव्हता. इकडे भरपूर व्हरायटीज आहेत, भरपूर इकडे बघायला भेटतील. युनिक्स आहेत. ही बेबी मूर्ती एकदम वाघ मूर्ती आहे का? ही तुम्हाला आता बोलत 3 वर्ष झाली. अच्छा. वेगळ्या रूपात बनवलेली. ही छोटी आहे का? छोटी 1 फुटात. ही सुद्धा मस्त आहे. बेबी गणपती. हा बाल
मोठी गणपती. आणि एक सिद्धिविनायक आपला ओरिजिनल कलर मध्ये बनवलेला आहे, हा लॅकर फिनिशिंग मध्ये. अच्छा, तुम्ही बघू शकता. ओरिजिनल कलर असाच आहे खरंच, एकदम तुम्ही बघू शकता. शाईन आहे ना मस्त, एकदम मार्बल. बरोबर ना धीरज? एकदम मार्बल, असं वाटतं मार्बल आहे पूर्ण. ही आपण तिकडे बघितली. हो, त्या मूर्ती कारखान्यात ती कपड्यावर केलेली आहे. हा, त्याच्यातली जी सिंपल मूर्ती, जी जुन्या काळामध्ये मूर्ती असायची ती अशी असायची. मला जी धीरजनी सांगितली का भरपूर म्हणजे पूर्वी पहिला जास्त करून तेच मूर्त्या बसवायचे. अजून ही दत्तांची का? दत्त अवतारात 3 मुखी दत्तामध्ये 3 मुखी दत्त अवतारात आहेत. आपला लालबाग मॉडेल आहे प्रभावल मध्ये. लालबागचा जो आपण तिकडे डिस्प्लेला बघितला तो वेगळी होती ना थोडी. तो लालबाग होता पण त्याला प्रभावल नव्हती. सिंहासन म्हणजे मागचा तो त्याला सिंहासन. प्रभावल बोलतात. अच्छा अच्छा मागचा प्रभावल बोलतात. अच्छा हा अच्छा प्रभावल नव्हती, ह्याला प्रभावल आहे. आणि ती मूर्ती नेकेड होती. अच्छा, नेकेड मूर्ती नाही. म्हणजे याचं वर्क आहे का अजून बाकी आहे का? सिंपल मूर्ती सिंपल आहे. हे कपडा वर्क नाही हो त्याच्यावरती. जर तुमच्या ऑर्डर वरती जर असेल तर अच्छा. कपडा वर्क त्याच्यावर. नक्कीच. हे तुम्ही बघू शकता. आता खालती जेवढे पण गणपती आहेत सगळे बुकिंगचे गणपती आहेत. अच्छा, हे सध्या बुक झालेले आहेत का सगळे? झालेले. आता मी ते तेवढे दाखवता येत नाही कारण की भरपूर ते खाली आहेत मूर्त्या. तुम्ही इकडनंच बघा. तुम्हाला कोणती आवडली मूर्ती तर नक्कीच धीरजला कॉल करा, DM करा. तुम्ही कधीही कॉल करा, तो अवेलेबल आहे प्रत्येक वेळी. तो कॉल रिसीव्ह करेल नक्कीच. 1 वाजेपर्यंत आपण कॉल रिसीव्ह करतो. रात्रीच्या 1 वाजेपर्यंत कॉल रिसीव्ह करतो. आपला 12:30 वाजेपर्यंत चालू असतो कारखाना. हा डोकालीचा कारखाना 12:30 वाजेपर्यंत. असं नाही का गावात पण तुम्ही कॉल केला तरी काय नाही, आपण उचलतो कॉल उचलतील. असं काही नाही का नंबर दिलाय म्हणून. आणि ज्यांना धीरज तू बोलला होता 2.5 फुटाच्या सुद्धा आहेत आपल्याकडे मूर्त्या, तर ते कोणत्या आहेत आता? आता आपण बघू शकता अटिटवाला आहे गणपती. 2.5 फुटात गणपती आहे. 2.5 फुटामध्ये एकदम सिंपल वर्क आहे, तेवढं काय वर्क नाही. आता कोणाला वर्क पाहिजे असेल तर याच्यात होऊन जाईल का धीरज? होऊन जाईल. पण जास्त करून सिंपलच खूप छान वाटतं, त्यामुळं मी वर्क नाही केला त्याच्यावर. खरंच एकदम सिंपल, एकदम मस्त वाटतं एकदम. अजून आणखी आहेत का? आणखी आहेत, तुम्ही बघू शकता. जास्वंदीच्या फुलावर बसलेलं आहे. जास्वंदीच्या फुलावरती आहे, पण ते प्लॅस्टिक मुलं तेवढा मी हे नाही करते. त्यांना एकसारखं सर्व काढणं सांगण्यापेक्षा तुम्ही असंच बघा. तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही या कारखान्यात तुम्हाला बघायला भेटेल. भरपूर आहे तिकडे. हे सुद्धा 2.5 फुटाचे. हे सर्व 2.5 फुटाचे आहेत. आता ही तुम्ही बघू शकता, ही कपडा वर्क केलेली. वर्क बघा तुम्ही, खरंच मस्त एकदम. वेल्वेट आहे का? वेल्वेट कपडा आहे. वेल्वेट कपडा आहे. बरं, मस्त वाटतं. त्याची कॉम्बिनेशनच मस्त एकदम वर्कची. भरपूर आहेत असे 2.5 फुटाचे. ही पण तुम्ही बघू शकता, ही पण 2.5 फुटात आहे. धीरज तरी पण प्लॅस्टिक काढून दाखवते आपल्याला सर्व. हा मेटॅलिक कपड्याचा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. मेटॅलिक कपडा आहे. जसा फ्लॅश माराल तसं चमकणार कपडा. अच्छा, आता सध्या माझी बघा तुम्ही कॅमेऱ्याची ऑनच आहे फ्लॅश. बघा किती शाईन मारतोय ते. बॉडीचा कलर कोणता आहे धीरज? रॉयल शाईन. आपण एकच कलर वापरतो, रॉयल शाईन. अच्छा, म्हणजे एकच कलरमध्ये हे करतात का? मध्ये वापरतो आणि शाईन मध्ये वापरतो. तुम्ही बघू शकता, हा आपला 1.5 फुटात गणपती आहे. अच्छा, पेशवा मॉडेल मध्येच आहे गणपती. पण ज्यांना जास्त वर्क लागतो गणपतीमध्ये तर हा तसा गणपती आपण बनवलेला आहे. खरं तुम्ही वर्क बघू शकता त्याचा. भरपूर एकदम असा सजवलेला आहे बाप्पाला. चैन वगैरे घातलेली आहे आपल्या बाप्पाला. हे बघा चैन वगैरे मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं एकदम, छान वाटतं. दादा आतापर्यंत आपण गणपती बघितले ते सर्व
1.5 फूट बघितले, 2 फूट बघितले, 1 फूट पण आपण बघितले. अच्छा. पण 1 फुटामध्ये हा गणपती आपला प्लास्टरचा पीओपी म्हणून, पण 1 फुटामध्ये कोण एवढं वर्क करत नाही. काय बोलतो, 1 फुटाची मूर्ती आहे का? 1 फुटाची मूर्ती ही प्लास्टरची. हा, एवढं बारीक काम कोण करत नाही, पण आपण करतो. बारीक काम खरंच. म्हणजे तुम्ही बघितले ना, दुसऱ्या कारखान्यात बघितले ना, 1 फुटाच्या मूर्त्या असतात, भरपूर असतात. काही जणांना आपले सोसायटी एरियामध्ये वगैरे भरपूर मागणी असते 1 फुटाच्या ना, त्यांना वर्क हवा सुद्धा असते. तर सगळीच काय वर्क करायला बघत नाही, कारण की ते भरपूर बारकाईने काम करायला लागते. आणि हे जास्त करून गणपतीच्या बिल्डिंग मध्ये भरपूर 10 दिवसाचा गणपती असतात. अच्छा. त्यांना छोटा गणपती पाहिजे असतो, त्यांच्यासाठी आपण हे गणपती बनवतो. कारण आपण हार वगैरे जास्त घालतो किंवा जास्त चान्सेस असतात मूर्त्या तुटायचे. अच्छा. तरी प्लास्टरची मूर्ती अशी आहे का किती जरी हार घातले मूर्ती मजबूत असते, त्यामुळे तुटत नाही मूर्ती. पण जो वर्क केलाय ना धीरज तुम्ही, तो अप्रतिम आहे, मस्त आहे एकदम वर्क. टिटवाला गणपती आहे. टिटवाला गणपती आहे, मस्त वर्क आहे. 1 फुटाचे सहसर नाही बघायला भेटत, कोण करायला पण नाही मागत जास्त. जर तुमची जे मागणी वगैरे असणार तर त्यानुसार देतात, पण तरी पण धीरजनी तुमच्यासाठी वर्क केलेलीच आहे अगोदर. तर बघा, लवकरात लवकर तुम्ही कारखान्याला भेट द्या. अजून 1 फुटात तुम्ही बघू शकता, अजून 1 फुटात भरपूर आहेत. प्लेन मध्ये आहेत का? हा, हे प्लेन मध्ये. हा सुद्धा एक गचमुख आहे. ही आपली गेल्या वर्षी मूर्ती होती घरात. माझी स्वतःची गेल्या वर्षी मूर्ती होती 2 फुटाची गचमुख, सेम होती. ही छोटी, ही पण 1 फुटाची आहे का? 1 फुट. बघा, 1 फूटमध्ये पण तुम्हाला युनिक बघायला भेटते. 1 फूटमध्ये कोण बनवत नाही गचमुख बनवत नाही, बनवलंय. धीरजने ठेवलंय तरी. तर धीरज, ही मूर्तीचा काय म्हणजे मला सांग जरा थोडासा. हा 2 फुटात गणपती आहे. अच्छा. हा राम अवतार मध्ये आपण गणपती काढलेला आहे. राम अवतारात आहे का? म्हणजे यंदाचा मला हे वाटतंय युनिक गणपती आहे हा. आपल्या ठाण्यामध्ये तुम्हाला आपल्याकडेच बघायला भेटेल हा गणपती. खरंच एकदम मस्त सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता, धीरज आपल्याला प्रत्येक मूर्ती हातात घेऊन दाखवत आहे. केवढा मेहनत आहे तुम्हाला सुद्धा समजत असेल. तुम्हाला कारखान्याला उचलून पण नाही दाखवणार, पण आपण तेवढी मेहनत घेतो. नाही, नक्कीच. तर तुम्हाला बघा, प्रत्येक मूर्ती आपल्याला हातात घेऊन दाखवते. असं नाही का बाबा तुम्ही बघितले हात नको लावू, हे नको लावू, तसा नाही. असा बघा, तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, तुम्हाला ते बोलतील का हात नका लावू, लांबूनच बघा, फोटो नका काढू, हे नाही. पण धीरजचा तसा नाही आहे. सगळ्यांना तो अलाव करतो का फोटो काढा तुम्ही काही. पण त्यांना माहिती आहे, त्यांची जी मूर्ती आहेत त्यांना माहिती आहे का फोटो काढून काय दुसरीकडे दाखवलं तर ते भेटणार, असा काय नाही. ते त्याच्याचकडे भेटणार तुम्हाला. मूर्तीची बाकी तुम्ही फिनिशिंग बघू शकता. फिनिशिंग तुम्ही बघू शकता काय आखणी आहे. आखणी बघा तुम्ही, बघा आईज सुद्धा बघू शकता जाऊन एकदम. असं नाही, फिनिशिंग वगैरे बघा पूर्ण मूर्तीची छान आहे. तर धीरज, आपण मागे बघितली का प्लास्टर ऑफ पॅरिसची सिद्धिविनायकमध्ये आपली मूर्ती आहे ना, ती भरपूर जणांची मागणी अशी असते का मातीमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे, कारण की युनिक मातीमध्ये जास्त भेटत नाही, नॉर्मल बैठक असतात. तर आपल्याकडे बरोबर सिद्धिविनायक आपल्याकडे मातीमध्ये पण आपण बनवलेलं आहे 1.5 फुटात, बघू शकता. सेम म्हणजे प्लास्टर बनवलेलं आहे सेम. आता ही तुम्ही बघू शकता, ही प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे. पण याची थोडी प्रभाव आपण थोडीशी चेंज केली, काहीतरी नवीन आपल्याला पाहिजे असतं म्हणून. अच्छा. आणि ही मातीमध्ये आहे. ही ओरिजिनल मूर्ती आपण जी बघितली लॅकर आता मारलेली ओरिजिनल. अच्छा, ही तशी सेम मूर्ती आहे. अच्छा. मातीमध्ये आहे बाजूला, रिद्धी सिद्धी आहे बाजूला, बघू शकता तुम्ही. रिद्धी सिद्धी आहे बघा, रिद्धी सिद्धी आहे बाजूला. ही प्युअर मातीची गणपती आहे. हे जास्त करून घरात विसर्जन करण्यासाठी या मूर्त्या बनवलेल्या असतात. म्हणजे काही जणांना म्हणजे ते जात नाही कुठे विसर्जन करायला, ते घरातच करतात विसर्जन. इको फ्रेंडली ज्याला म्हणतात ते एकदम बेस्ट आहे. आणि हे 1 फुटात आहेत. हे बालमूर्त्या तुम्ही बघू शकता, एकदम क्यूट आहेत मूर्त्या. हे बालमूर्त्या आहेत सर बघा. थँक्यू, तुम्ही मला वेळ दिली. सर्व मूर्ती तुम्ही एक एक करून सगळं दाखवलं आहे. दुसऱ्या कारखान्यावाले काय दाखवत नाही तसे, पण तुम्ही मला वेळात वेळ काढून सगळं दाखवला.
धन्यवाद त्यासाठी. तुम्हाला पण थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी टाइम काढलेला आहे. एवढा कोण टाइम देत नाही आपल्याला. नक्कीच नक्कीच, काय नाही, आपलाच कारखाना आहे, आपल्याच मामाचा, मावशीच्या मुलाचा आहे कारखाना. नक्कीच भेट द्या. भरपूर असे युनिक पेंटिंग बाप्पा आहे तिकडे, भरपूर छान अशा मूर्त्या आहेत. लवकरात लवकर बुक करा, नाहीतर मग तुम्हाला सांगेल त्याच्या पुढे काय ते. आता आपल्याकडे जर आपले 2 कारखाने आहेत तसे, एक कोलशेतला आहे, कोलशेतला आपला जुना कारखाना आहे आणि इथे आपल्याला 3 वर्ष झाली डोकालीला. जो कोलशेतला जर तुम्हाला इथे मूर्ती बघायला तुम्ही आले आणि जर समजा इथले नाही आवडले तर आपण कोलशेतला पण तुम्हाला दाखवायला नेऊ एकदा कारखान्यामध्ये मूर्त्या. तर तिकडनं तुम्हाला मूर्ती आवडली आणि जर तुम्हाला तिकडे लांब पडत असेल यायला तर आपण ती मूर्ती इथे शिफ्ट करू, जेणेकरून तुम्हाला इथनं जवळ पडेल न्यायला. म्हणजे तुम्ही कसे जवळपास इकडनं कापरवाडी, ठाणे वगैरे इकडनं जवळ असलं पोपट वगैरे असेल तर तुम्हाला तो लांब पडेल, त्याच्यापेक्षा मग आम्ही इकडे तुम्हाला अवेलेबल करून देतील ते, तुम्हाला जसा पाहिजे असेल तसे. आणि जरा मूर्त्या लवकरात लवकर अवेलेबल होण्यासाठी तुम्ही फटाफट लवकर बुक करा, कारण की टायमावर नाही होणार, कारण की 15 कारण आमची पण आता धावपळ चालू आहे. धावपळ चालू आहे, कारण टोटल 800 मूर्ती आहेत. 800 मूर्त्या तुम्ही दिवसाला तरी किती करणार करून? हो, कारण की तो एकटा आहे असं पण आहे. तुम्ही बघू शकता बघा, तुम्ही कुठंच तुम्हाला दिसणार नाही कारीगर आहेत काय, तो एकटाच सर्व हँडल करतो. मोठी असते त्याने थोडाफार हातभार लावायला, पण त्याचा कसा कॉलेजसुद्धा असतो, जसं त्याला वेळ भेटतो तसं तो करतो. तरी आम्ही आमच्याकडनं 100% ट्राय करू. दादाचा तुम्ही ब्लॉग बघून येणार आणि आम्हाला सांगणार का दादाचा तुम्ही व्हिडिओ बघून आलेत, तर आम्ही आमच्याकडनं 100% ट्राय करू का आम्ही मूर्ती तुम्हाला अवेलेबल करू. धीरज आपलं डिस्काउंट वगैरे भेटेल का आपलं काय आलं तर? नक्कीच 10% डिस्काउंट आपण देणार जर तुमचं नाव सांगितलं तर तुमच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही नाव सांगा नक्कीच आल्याच्या नंतर का माझा ब्लॉग बघून आले, मग तुम्हाला डिस्काउंट नक्कीच भेटेल. भरपूर युनिक आणि ट्रेंडमध्ये मूर्ती आहेत बाप्पांच्या. तर चला आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आणि तुमचे भरपूर DMs वगैरे चालू होतात का दादा तुझे ब्लॉग येत नाही, ब्लॉग येत नाही. भरपूर कामात आहे हल्ली. मला अजून 2-3 जागेवर मला रिक्वायरमेंट आलं, फोन आला होता का ब्लॉग काढायला ये, पण मी तिकडे न जाता पहिला मावशीच्या मुलाकडे आलो. पहिला आपला स्वतःचा कवर केला पाहिजे इकडं कारखाने तिकडे, तर नंतर जाऊ शकतं. पण आता मला वेळ नाही आहे, जसा वेळ भेटतो तसा मी नक्कीच येईन तिकडंसुद्धा. मित्रांनो, मी ब्लॉग बघणार असाल तर रागू नका, मी येईन तुमच्याकडे सुद्धा. तर चल धीरज, थँक्यू. मला पण थँक्यू. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती. मोरया.